आता आपण अशा काही रिस्क फॅक्टरची चर्चा करू. ह्या मेनोपॉजल काळामध्ये कॅन्सर होण्याचा आणि त्यातल्या त्यात हार्मोन्स डिपेंडंट, इस्ट्रोजन डिपेंडंट कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. वयाच्या 45 वर्षानंतर तुमचा मेनोपॉज झाला असेल, जर तुमच्या पहिल्या पाळीची सुरुवात 12 वर्षाच्या आधी झाली असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही इस्ट्रोजनच्या जास्त संपर्कात येतात. या दोन्ही क्रायटेरियामध्ये इस्ट्रोजन डिपेंडंट कॅन्सर रिस्क वाढतं. ब्रेस्ट कॅन्सर, ओरियन कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. हार्मोन्स थेरपीमध्ये जर फक्त इस्ट्रोजनच हा एक हार्मोन असेल, तर तुम्ही इस्ट्रोजनला जास्त प्रमाणात एक्सपोजर होतात. त्यामुळे तुम्हाला इस्ट्रोजन डिपेंडंट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे वयाच्या 50-55 वर्षापर्यंत स्त्रिया ह्या थोड्याशा स्थूल होतात. जरी तुमचा मेनोपॉज झाला आणि तुमच्या ओव्हरीज इस्ट्रोजन तयार करत नसतील, तरी पण तुमच्या शरीरामध्ये जे जास्त असलेले फॅट सेल्स आहेत, ते इस्ट्रोजन तयार करायला लागतात. इस्ट्रोजन डिपेंडंट ब्रेस्ट कॅन्सर होण्याची जास्तीत जास्त संभावना असते. इस्ट्रोजन डॉमिनन्स, त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन जास्त प्रमाणात असल्यामुळं आणि ओबेसिटी पण असल्यामुळं अशा प्रकारचे कॅन्सर होण्याची रिस्क त्यांच्यामध्ये जास्त असते. ज्या स्त्रियांना हार्मोनल ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी सोबत हार्मोन ट्रीटमेंट पण दिली जाते. हे जे सिंथेटिक हार्मोन्स असतात, ते इस्ट्रोजन सारखं काम करायला लागतात. त्या स्त्रीच्या गर्भाशयातील आतील जे स्तर असतं, ते वाढायला लागतं. पुढे जाऊन त्या स्त्रीमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याचं रिस्क वाढतं. पण ह्याचं प्रमाण खूप कमी आहे.